आहे की मृत्यूचा सापळा? हर्बट रोड गारमेंट चौक. वाहतुकीच्या रस्त्याच्या मधोमध ड्रेनेजमुळे पडलेला हा भला मोठा खड्डा आज अनेक अपघातांना कारण ठरत आहे. रस्ता खचून तयार झालेल्या या खड्ड्यात अनेक वेळा वाहने अडकली आहेत, अपघात झाले आहेत. तरीही प्रशासनाला याचं काहीच देणं घेणं नाही. स्थानिक व्यापाऱ्यांनी अनेक वेळा संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींना कळूनही या समस्याकडे साफ दुर्लक्ष केलं जात आहे. प्रशासनाऐवजी आज व्यापारीच बॅरिगेट लावत आहेत. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या जीवाची पर्वा कोणालाच नाही का? एखाद्याचा जीव गेल्यावरच नगरसेवक आणि प्रशासन जागे होणार का? हा सवाल आता संपूर्ण शहर विचारत आहे. मी मारुती रोडचे व्यापारी पायल ज्यू सेंटर चव्हाण बोलतोय. माझ्या दुकानासमोर चेंबरचा खड्डा, जमीन आरून खड्डा मोठ्या प्रमाणात पडलेला आहे आणि जवळजवळ 3 आठवड्यापेक्षा जास्त दिवस झाले. आणि आता सध्या शनिवार बाजार आणि निरंकारी समागमाचा सांगलीमध्ये जोरदार हे चालू आहे, प्रवचन चालू आहे. सांगलीमध्ये बाहेरचे लोक पण भरपूर आलेले आहेत. तरी सदरचा रस्ता ताबडतोब करून घेण्यासाठी आम्ही विनंती करतोय, पण काय कोण लक्ष देत नाही आहे. किती दिवसापासून तुम्ही कळवलंय? साधारण 3 आठवडे झाले, 15 दिवस 3 आठवड्याच्या दरम्यान झाले. आणि आतल्या बाजूने डेऱ्यासारखा मोठा खड्डा आहे आणि वरती थोडंसं तोंड ओपन असल्यासारखं आहे. मध्ये आम्ही बॅरिकेड लावून वाहतूक डिवाईड केलेलं आहे, जेणेकरून अपघात होऊ नये. पण आत्तापर्यंत 10-15 गाड्यांचं टायर त्या ग्रिलवरनं गेल्यामुळे पंक्चर झालेले आहेत. बऱ्याच लोक त्या गाडीला, त्या ग्रिलला घासलेले आहेत, लोकांना लागलेलं आहे. तरी लवकरात लवकर लक्ष द्यावे अशी आमची विनंती आहे. आता या प्रभागामधून निवडून आलेल्या नगरसेवकांनी आता ह्या 8 दिवसात काही लक्ष दिलं नाही का? नाही, अजून काही नगरसेवकांनी कोणीही लक्ष दिलं नाहीत. एकदा महापालिकेचे लोक येऊन बघून गेलेत फक्त, पण पुढं काही कारवाई झालेली नाही आहे. बरं, बाजारपेठेच्या रस्त्यावरती असं झालं तर कसं व्हायचं सांगलीचं? ओके, बोलतोय. या रोडला अतिशय ट्रॉफिक आणि भरपूर समस्या असल्यामुळे गारमेंट चौक ते आर्यन टॉकीजपर्यंत मध्ये 3 फुटाचे ग्रिल टाकून रस्ता डिवाईड केला की सगळ्या समस्या आपोआप सुटतील असं मला वाटतंय. तर कृपया या सर्व नगरपालिकेच्या कर्मचारी, नगरसेवक, आयुक्त यांनी थोडासा विचार करून मध्ये 3 फुटाचं, जास्त लांबपर्यंत नाही पण आनंद टॉकी ते गारमेंट चौक एवढा जरी ग्रिल टाकलं तर समस्या भरपूर सुटण्याची शक्यता आहे. ट्रॉफिकची समस्या सुटण्याची शक्यता आहे. तर विचार करावा.